वाईट विषय आहे हे सोडा दारू नाही सोडत काय मिळतो माय सुटली तर चालेल पण दारू नाही ऐकलीस जीव लाचायला बाबा तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय बोलताय मी बोलतो बरोबर अहो ती नसती ना वाटेवर पडली असते माती काढायचं माती डुकलं आली कोण चालला असता किंवा चुप राहायचं हे वाईट पेशंट बंद करा दारू चांगली नाहीये तरी पण तुम्ही ऐकत नाही दारू चांगली नको टेन्शन घेऊ का क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया जिस पाना था उसको तो खो दिया पाना था उसको तो खो दिया रडण्याची तर तुम्ही पाया लागताय तुला काय नाही पण अमृत पिताये शराब रे भगवत नाम बोलिया माझी तब्येत बरी नाही म्हणून का आणि याच्यानंतर बाबा तुम्ही जर दारू पिऊन असे धिंगाणे केलेत ना मी जहर पेईन आयुष्य काढल्या बेवड्यासोबत दोषी शब्द वापरलेच नाही काय मम्मी अबे रोजचा त्रास नाही एका दिवसाचा त्रास सहन मी रोज रोज काय त्रास सहन करणार का तुझ्यासाठी मी आहे ना
कशाला काळजी करतेस? तू आहे म्हणून मी आहे, माझा शिक्षण आहे आणि हा माणूस सुद्धा आहे. आता समजलो. जहर पेन हे जहर पिऊ शकत नाही. याची दोघांनी माहिती की प्लॅनिंग आहे मला मारायचं जहर टाकून. बापाला मारायचं आहे. अशी अवलाद कोण्या कामाची बापाला जहर टाकून मारीन म्हणते. पेन नाही मारीन. तिचा अर्थ असावा जहर आणि नमेन. मला म्हणलं नाही म्हणलं डायरेक्ट. हे अवलाद कोण्या कामाची? मला घरी येऊन राहते आणि मार टेन्शन मारते. पण ठीक आहे मी घरही नाही ठेवत. नाही ठेवत. कोठी राहता पाहिजे दोघे माय लेकी तर इले वाटत असेल माया पोरीचं लग्न होईल. मग माय पोरगी आपल्या घरी जाईल, मी जाईल. हा बेवडा राहिला असा. मग मी गल्ल्या हिंडी नाही गल्ल्यासाठी 2 लाखात नाही 3 लाखात नाही 1 लाखात घर विकतं आणि 12 महिने मजा करत बघतो. पूर्ण लावतो. कोणी घेत असाल तर लवकर या. संधी आहे 8 दिवसाची मोलात. हा या आणि मा घर घ्या आणि मग पाहतो या दोघे मायलेकीचा कशा मारते. घर इकडं म्हणजे राहतील कोणी रातल्या लेखाच्या फुला. चला 2-4 वर्ष झाले भाऊ. काही काही कष्ट करतो जी, काही काही राब मेहनत करतो, पण रुपयाला आमचा जेवण नव्हता राहत. या वर्षी 1-1.5 लाख रुपये खिशामध्ये आले. आनंद तर एवढा आहे माहित नाही कसे काय वाटले. त्या 2-4 वर्षांमध्ये मी उडवाउडही तेवढी केलीच म्हणा. घराचं काम निघलं, काही तब्येती पाण्यामध्ये इकडे तिकडे गेल्या. माझा परिवार आहे. 1-1.5 लाख रुपये आता खिशात आहे. त्या बहीण महिना झाला जी घरीच पडून आहे. मी म्हणलो हे पोटा पाण्याने राहतील लेखाचे तर बरं होतील. विचारायला लेखाले बँकेत नेऊन टाकतो. 2 पैसे व्याज तर येईल लेखाले. काय जातो लेखाले बँकेमध्ये पुराना पुरा पैसा देतो लेखाले जमा करून. खात बसून लेखाले व्याज. बाकीचं तर चालूच आहे चटणी भाकर. जातो काय बोलत चालत बँकेकडे. हॅलो. भीमराव माझा या जगामध्ये एक तो भीमराव माझा या जगामध्ये एक रामजी चले बोर्ड लागून दिसते जी बाबाजी. काय सुंदर घर आहे जी. मार्बल लावली, पीओपी लावली, रंगारंगीचं केलं. त्यापैकी एवढं सुंदर घराले बोर्ड लावून दिसते. बाबा काहून घर विकत असाल जी. जमन का जुगाडले काले खिशात पैसे आहेच आणि बँकेत जातोच होतो. विचारायला पैसे लागते का देऊन पावकाले काले आवाज देऊनच पाहतो काले. अजी काकाजी, अजी भाऊ. बाबा जय भीम. नमस्कार. जय भीम बाबा. हा बोर्ड कोणाचा होता? माझा जो बाबा. माझा जो मीच लावला बाबा बोर्ड. तुम्हीच लावला बोर्ड? हो जी. घरी इकडे बाबा का करू. हे एवढं सुंदर घर काहून विकताजी बाबा? हा ना बाबा. टचिंग आहे. मार्बल लावली, पीयूसी लावली घराले. तुमच्या आजीची? नाही जी. ते पीयूसी का म्हणते ती? पीओपी म्हणा, पीयूसी म्हणता ना. आणि ते मार्बल कोणची आहे?
मार्बल नाही किती हा मार्बल मार्बल हा मार्बल म्हणाला बरं मी तेच तर म्हणून राहिलो आता एवढा सारा खर्च केला आणि घर चौकामची तुमचं घर आहे मोठ्यावर घर आहे का करू बाजी या घराले काऊची बाबा सुंदर घर आहे तर चाटू काहून? या मौल्यासारखा दारुड्या मौला नाही अरे 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 अरे. पण माझं एकटाच घर चांगला आहे मी विचार करतो माणूस आहे. हे लोक पुरे बेवडे आहेत तर आमचे पुरे पुरे या मौल्यातले अरे, अरे, साहेब ते 6 वाजल्यामध्ये येते पुरी बेवड्याची रमदाडी अरे 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 रमदाड घुसमाट रमदाड आणि माय पोरगी आहे बाबा एकच पोरगी आहे कालेदार शिकते तरुण आहे तरुण नागपूरवरून जाण्या करते अच्छा ते पोरगी आली म्हणजे का का बोलते बाबा हे पोटे सिट्या मारत असत अरे ते आता जाऊ द्या मला असा विचार येते म्हणून माझ्या बायकोनं पोरीन म्हणलं बाबा हे घर विकून टाका साफ राहायचं नाही म्हणे एका या मौल्यात राहायचं नाही म्हणून इकाले काढलो बाबा पहिल बंद अडीमध्ये दिसते जमते आपला जुगाड इन्व्हेस्टमेंटले काय आहे जी बरं मी काय म्हणतो बोला बाबा ठीक आहे काय ठेवली घराची किंमत का जास्त ठेवायची आहे ती हा 1.5 लाख 1.5 लाख हं. हे कोणत्या शाळेत शिकल्याचे तुम्ही पण मग 1.5 लाख मध्ये काय होते 1.5 लाख द्या हे मला पागल लोक कर मी जाऊ का घराकडे 1,35,000 द्या हा असं स्पष्ट सांगायला म्हणजे 1,35,000 आहे जवळ जवळ जा बरं मी काय म्हणतो 1,35,000 तुम्ही म्हणता शायनाचं म्हणणं आहे का जेवढी चादर तेवढे पाय पसरावं म्हणते वा बाबा आता मी काय म्हणतो हा. मायापाशी नगदी 1 लाख रुपये सौदा नक्की द्या बाबा. सौदा नगदीच आहे हो ते उधार बाजारवाला काही काम नाही आपलं उधार देईन ना कोणाच्या मागं धावत बसेल तर नगदी 1 लाख रुपये एका लाख रुपये जमते का 1 लाखात 1 लाखात हो. विचार करतो बा घराची गोष्ट करा ना बाबा प्रॉपर्टी तुमची आम्ही काय जबरदस्ती थोडी करून राहिलो 1 लाख त्यांना 1 लाखात तर 12 महिने दारू नाही सर हा? 12 महिन्यात दुसरं घर घेऊन टाकेल कसं मग ना बाबा मला भलतं ऐकू आलं नाही 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 तुम्ही बघता तो काय तर मग सौदा पक्का का बरं मी काय म्हणतो आशा सुद्धा नाही का मापाशी स्टॅम्प पेपर बी आहे तर मग त्याच्या पहिलं माहित आहे का एक काम करा एवढी बाचल केली आपण ना अन आपली किंमत ही फिक्स झाली आणि हे घर कोणाच्या नावावर आहे नाव नाही दे दाखवा ना कागदपत्र दाखवा पाहिजे रोशन भाऊ पाहणं बाबाजी कागदपत्र कालच काढून आले हे ग्रामपंचायतची घर टॅक्साची पावती आहे घर टाकस आणि हा पाणी कर होय हो जी पाणी करो या आणि हा महामूर्त दाखला अरे हो का हा मूर्तू दाखला असतो हे कोण बाबाजी मूर्त दाखला का हल्ला त्या महाबीन जित्यापणी तुला कोणत्या मूर्खानं मूर्तू दाखला दिला आणि नावही आहे छोटू बोकडे होती आम्ही बोकड्या आम्ही 5-6 घरचे बोकड्या त्याच्यातला मोठा बोकड्या मीचा बाकीचे बिनसिंगाचे बोकड्या आहेत बाकीचे पात्र असतील आम्ही भंडारा जिल्ह्याचे बोकड्या पुरा करप झाला का तिकडून कोरोनाने हकलला आमचा करप इकडे बरं तो सचिव नाही तर सरपंच तुमच्या ओळखीचा असं म्हणून देऊन दिला माई एकच पोरगी आहे मेलं तर कोण देईल हो बाबा कुठं धावपळ करून बिचारी नाही बरोबर आहे तुमचं काढून टाक ठीक आहे ना कागदपत्र ठीक आहे आता बा हो आशा तू स्टॅम्प पेपर आहे पैसे घ्या बाबाजी मोजून घ्या काम हो जात आहे बाजू विश्वास आहे ना बा विश्वास स्टॅम्प पेपर आहे घ्या सही करा काय सांगू बाजी शाळा नाही शिकलो शाळा नाही शिकल्या नाही कंदील फुटला ना शाळा सुटला माल मग अंका लावता का घ्या मस्का आम्ही या भवऱ्यात राहूच नाही शकत बाजी त्या महाबीन एवढा क्लिअर कसा मी मग हे? किती दिवसाचं धुतलं नाही जे 50 वर्षाचा कार्बन चालला याच्यावर चांगल्या विचाराचा माणूस आहो म्हणून मी या भवऱ्यात घर राहू शकत नाही नाही बरोबर आहे म्हणा बरं मी काय म्हणतो आता सौदा वगैरे सगळं आपला झाला कोणत्या पद्धत तुम्ही सौदा वगैरे आपला सगळा झाला पैसेही पटले तुमचा अंडा घेतला लिहून वाहून सगळं झालं आता कब्जा आधी तुमच्या पैशाला नाही ना हा पैसे घ्या हा 50 होता बाजी 100 होत हा तर बरं हा सांगा का बाजी पण मी गरीब माणूस आहे मा पोराबाराचं जीवन आहे मी काय अन्याय करून राहिलो का एकच पोरगी आहे बाजी 1 महिन्याची मोल द्या आजची तारीख आजची तारीख 14 आहे ना हो. तुम्ही पुढच्या महिन्याच्या 13 तारखेला या ना आपलं घर घेऊन जा काय नाही घर घेऊन जा म्हणजे डोक्यावर नाही जी, घराचा कब्जा घे बा ना तुम्ही घर घेऊन जा म्हणते बाबा हा का डोक्यावर घे म्हणते का बा बरं मी काय म्हणतो ठीक आहे पुढच्या महिन्याची 12 तारीख तुमची आणि 13 तारीख माझी ठीक आहे मी घराचा कब्जा करायला येतो ठीक आहे बा गरीब माणूस आहो बरं मोठ्या मेहनतीने तो जुगाड करून लाख रुपये जमवला नाही मारणार बाबाजी हा. पण खाऊन पोट भरतो तुमचा पैसा मारीनं माझ्या तोंडावर धोका खाऊ म्हणजे गोळी मीच खाईन ना बाबा मी खाईन तुमचे पैसे खाईन हा तसं बरं बाळाजी येतो मी ठीक आहे पुढच्या महिन्यात 13 तारखेला या सकाळीच या तुम्ही
त्यांना एक बकरा कटला, एकांना कणकी अजून पाहतो आणि एखादा बकरा कटला मग 2 लाख महाकामत जमला. चला का सांगू भाऊ, मी स्वप्नातही विचार नव्हता केला की या वर्षी एवढी फसल होईल, एका वेळेस माझ्या हातामध्ये पैसा येईल म्हणून. पण काही का असे ना, पैसा तर आला. कितीतरी दिवसाची माझी इच्छा आहे की एखादी चांगली शोरूम गाडी घ्यायला पाहिजे म्हणून. कारण कुठेही जायचं असलं या त्या मित्राला आवाज द्यायला लागते, भाऊ नेऊन दे नका म्हणून. काही काही मित्र भाव खायला शिकले आजकाल. पण काही असो ना, जातो एका मित्राकडे आणि त्याला घेऊन शोरूम मध्ये जाते. अरे शेतकरी दादा, शेतकरी दादा जुपले मोटर बोर्ड लागला आहे, हे घर विकणे आहे. कोणाचं सण का करू, दिमाग काम नाही करून राहिला. गाडी घेवी, एखादी ठोस लागणी झाली चकना दूर, पैसा पाण्यातला पाण्यात जाईल. आणि जमीन घेऊन राहीन, घर कोणी काही चोरून येणार आहे का? काही नाही, काही दिवसांतरी पैसे वाढवूनच येते. आवाज येऊन पाहतो कोण आहे घरामध्ये. तर अगर बजेट मध्ये बसला तर ठेवी, नाही तर मग जाऊ दे, आपली गाडीच घेईन. अजी या घरात आहे का कोणी? राम राम जी. जय भीम बाबा. जय भीम. चांगले काऊन काऊन लढून राहिले तुम्ही? का करू बाजी, मान मुसीबतच तशी आहे. म्हणजे का करू, लढून आहे तर का करू, आता का करू बाजी? असं काय झालं? नाही नाही, हे घर तुमचंच आहे का? माझं आहे बाजी, घर माझंच आहे. नाही, हा बोर्ड लागला का नाही? बोर्ड मीच लावला बाजी. कसा गो आता नसीब माय फुटले. बाजी लढू नका. 4 महिने झाले बाय बायको बिमार आहे बाजी. काकाजी काकाजी कोण बिमार आहे? बायको तुमची वाली. होजी. काऊन काय झालं तिने? 2 किडन्या खराब झाल्या बा. का करू, माझ्या नशिबाचा फेर. अरे जास्त दिवसात संगाती नाही मग ते. नाही जी, तिच्यासाठी म्हणलं देवा, हा बाकी काय? माझा जोडा चालला जाईल रे बाबा. नाही नाही, बरोबर आहे तुमचाही विचार. तुमचं तुम्हाला पाहून माझे अंत करणं भरून आल्यासारखं वाटते. कारण की नवरा बायको हा 7 जन्माचं नातं असते म्हणते. 7 जन्माचा आहे बाजी. लग्नात 7 जन्म झाले, 6 जन्म झाले. 6 जन्म म्हणजे? लग्न झालं ना, 6 फेरे घेतले ना, 7व्या फेऱ्याने अग्नी पाणी आला तर अग्नी बुजली, म्हणून आमचा असावा. अरे अरे, म्हणून हा फरक पडला का? अच्छा, तर मी 7 फेरे नाही केलो बाबा. नागपूरच्या दवाखान्यात 2 किडन्या खराब झाल्या. अरे अरे, म्हणून म्हणले डॉक्टर किडन्या खराब झाल्या. हा हा, देवा म्हणलं बायकोच्या जीवासाठी आपली किडनी देईल. अच्छा, म्हणजे तुम्ही आपली किडनी द्यायला तयार आहे? का करू बा, बायको. बरोबर आहे. बायको वाचत तर कोठंही राहू. हो, हे बरोबर आहे तुमचं वाला. पण बाबाजी तुम्ही लढू नका. तुम्ही लढलं ना, मला का बोलावं असं आठवतच नाही. लढू नको तर का करू बाबा बायकोसाठी. आजी होईन, जन्माचा जोडा बाबा बायको. बरोबर आहे ना. बरं, मला एक सांगा, हे घर तुमचंच आहे? खोटं नाही बोलत बाबा. खोटं काय बोलू, बायको मरणाच्या काठावर आहे. खोटं काय? टॅक्साची पावती, हा, पाणी कर. अच्छा, नामा मूर्तू दाखला. हा मूर्ती दाखल्याचं कोणतं काम पडलं तुम्हाला एवढा लवकर? बायको मरते का होते, काढून ठेवला बाबा. तर काय नाव म्हणलं? छोटू बोकडे. भाऊजी, आम्ही शेऱ्यातले नाही बाजी, गावातले बोकडे. तुमचा हा नाव बोकडे आहे असं म्हणा ना? भाऊजी आणाच बोकडे आहेत. गावातले म्हटलं तर थोडस वेगळंच वाटतं ना. नाही म्हणजे गावात मी एकटाच बोकडे आहो, 5-6 घरचे बोकडे. अच्छा, बाकी मग? मोठा बोकडे मीच आहो. हो का? बाकीचे लहान पाटर पुटर आहेत. पाटर पुटर. बरं ठीक आहे, मला एक सांगा, या घराची किंमत का ठेवली? सांगा बाजी, माणूस अटकला, हैराण होऊन गेला.
हो नाही तसं नाही तुम्ही असं नका म्हणा मला तुम्हाला पटवून तर देजा नाहीत ना माझी काही जबरदस्ती नाही जास्त नाही बोलत बा 2.5 लाख देऊन टाका आता हे 2.5 लाख म्हणजे नाही समजत बाजी नाही 2,50,000 द्या बाबा अरे बापरे नाही बाबाजी तुमचं आमचं नाही जमणार आज पैशाले मागा बाबा हा मागून जाऊ का राग नाही येणार ना म्हणजे कायचा राग या बा मुसीबत मध्ये फसलो बायकोसाठी तसं काही नाही रात्री झोप नाही लागून राहिली बायकोच्या जीवासाठी कशी लागन जीवन साथी वेळ किती झाली तर आता एक गोष्ट बोलू का 1.5 म्हणी चालते का 1,500,000 हो 1,05,000 काय 10 वाढत बा नाही बाबाजी ठीक आहे बा का करायचं हा. आहे घर असे काही होतील बायको नवरा बायको वाचून तर काही घर बा हा याला म्हणता विचारवंत माणूस रेल्वे स्टेशनवर घर बांधील बायको वाचली रेल्वे स्टेशनवर रेल गेली म्हणजे अंगावरून आता मला एक सांगा सौदा पक्का झाला तुम्हाला सही येते का अंगता येते नाही सही येते ना बाजी एकच दिवस शिकलो एका दिवसामध्ये सही करायला नाही शिकले बापा दिवसानं गेलो ना रातच्यानं सही शिकलो बापरे हाय मात्र और बाप काऊन काऊन का? नाही एका दिवसामध्येच कसं दिवसाला गेले ना रात्री शिकलं म्हणजे नाही दिवसानं शाळा शिकलो ना रातच्यानं सही केलो जी दुसऱ्या दिवशी नाही करायला वेळ का भेटली दुसऱ्या दिवशी का जाऊची मास्तरीनं झुटून पराली कुठं बरं घराने डिलेव्हरीची वेळ आली काय दिली ती म्हणजे कोणता शिक्षण होईल बा अरे बापरे बरं घ्या सही करा मग इथं. पैसे त्यान भाऊ पैसे तर मग दवाखान्यासाठी तर हे करू पण एक गोष्ट द्या पैसे द्या या- स्टॅम्प लिहून दिलो ना हा, बा नाही, तुम्हाला दिली. काय तर हे आहे का द्या पण एक सांगा हे घर बाकी कोणाच्या नावावर नाही ना? मा नावाने येत नाही पावती तुमच्या नावानं सगळं आहे. एकच पोरगी नाही एकच बायको भावना ना कोण नाही उद्या कोणी उभे होणार नाही ना बायको मरते ना कोण होईना तरी मी पाहून टाकीन म्हणा तसा मलाही माहित आहे लिहून देतो ना बा. हे नाही याद आहे तर ते नाही याद आहे मी काय म्हणतो झाला मग हो झालं ना बाजी आता एक गोष्ट तुम्ही एक काम करा बा मी गरीब माणूस आहे. हा घर घर बायको दवाखान्यात आहे हो का लागते ना का लागते होते ना कसा नाही तर एक काम करा बा आजी मला 1 महिन्याची सवलत देऊन द्या बा आजची तारीख आहे 14 13 तारखेला या ना आपला घरी या तुमच्या पाहा लागतो बाजी ए काका काका मी काय म्हणतो 13 घेण्यापेक्षा 14 घे 14 तुही 15 माई नाही 13 घ्या 13च ना 13 पक्का दिल इकडे एक नजर पाहून घे हिराव थोडशी पाहिलास का मला ओळखला ना सौदा केला सही फसवली तुम्हाला ओळख पैसा घेतला पुरा पाहिलं ना बाजी हा म्हणूनच म्हणून आला थोडासा विचार करून बोलत हा. कम बाजी खाऊन नाही सौदा झाला तुला 13 तारीख पक्की दिली हो ना बाजी 13 तारखेला घर झालं खाली नाही तर मग मला काय म्हणते माहित आहे कम या कडमेश्वर तालुक्यात अक्का कडमेश्वर तालुका थर्राब येते मध्ये माझ्या नावानं थर कापते समजला का म्हणते मध्ये संजू दादा या एरियाचे जेवढे रंगदार असेल ना कोणतेही काम करत असेल तर मापासून मला एक शब्द विचारल्याशिवाय करत नाही लक्षात ठेव जा काऊन डोळे कावडे काडे पिवडे नका करा संजू दादा म्हणते मला लक्षात ठेव जा 13 तारीख जानबी तू या माय बहीण मा असे दादा तर काही पाहिले मी ना 50 वर्ष झाले या छोट्याले असे दादा तर लमच्या खणखणसर का पायार मोडतो आणि फेकतो तिकडे तू का समज लागते मला बहीण मा 2 लाख तर झाले 2,05,000 5,000 लाख काढून ठेवतो आणि 2 लाखाच्या कडने सरले जाऊन ते सावनेरले जाऊन जुवा खेळतो आपण 2 लाखाचे 4 बनव लोक यायचे वापस घर मध्ये आणि 2 वर्ष अजून चला बाई माझ्या घरचा नवरा एवढा जरी आहे पण माझी कुकवाचा धणी आहे की हो घराचा राखण आहे घरी आला असेल खाल्लं की नाही खाल्लं कुणालाच ठाऊ चल लवकर जाता आणि काही बनवून तरी देते आली बाई तुझा बाप जुवा खेळायला गेला तर एक कारंडीने घेऊन परत हे भाजी 2 लाख गेले आता का करू 2 लाख गेले 5,000 होते तेही पोटने लागले ना भाटल्यात बरबाद साला आप मैं बचूला
मैं किसी का नहीं किसी का मारूंगा। ए पेवळ्या 2 लाख बर्बाद झालो। ऐकायला सर रोज तुझ्यातली किटकिट ऐकून मी परेशान होऊन गेली तुझ्यापासून। साली आज मेरा दिमाग खराब मत कर। तू लक्षात ठेव आज जर तू चिडचिड केलास ना तुला ठेवी नाही हो तो मदत करीन। नाही तरी केलं ना नाही तरी मेलो। मी बर्बाद आहो। माझ्यापासून करास तुझ्यापासून बर्बाद झाली मी। मला बर्बादीच्या लक्षण भेटले। माय बायको होतीच नाही तर बर्बाद नानाची आई किरकिट लावलं। तुला किती वेळा सांगितलं का पण तू नाही ऐकली गेले ना। अब मेला एक सजाना रामेला भाई मेला एक सजाना रामेला अब मेला एक सजाना रामेला भाई मेला एक सजाना रामेला अब मेला एक सजाना रामेला अब मेला एक सजाना रामेला अब मेला एक सजाना रामेला रात्री जेवला गाई गाई पचली नाही अव मेला माझा सगळा रामेला आई मेला एक सगळा रामेला अव मेला एक सगळा रामेला अव मेला एक सगळा रामेला अव मेला एक सगळा रामेला आई मेला एक सगळा रामेला अव मेला एक सगळा रामेला अव मेला एक सगळा रामेला। चला आपली 13 तारीख आली भाऊ। मागच्या महिन्यामध्ये तावामध्ये 1 लाख रुपयामध्ये घर घेतलं त्या छोटू बोकड्यापासून। तो म्हणे भाऊ पुढच्या महिन्यात 13 तारखेला येतो आपल्या घराचा कब्जा घेऊन घेतो म्हणते। आज आहे भाऊ 13 तारीख। बायकोने एवढा मोठा कुलूप दिला ज्या बाईचे पप्पा म्हणे ज्या बहीण कब्जा घेऊन घ्या म्हणे घराचा। मलाही मोठी खुशी आहे जातो लेकाच्या घराकडनं घराचा कब्जा घेऊन घेतो। चला चला भावाजी आलो एक गावचा। बाबा ह्या आवाज कोणी कोणी येऊन राहिला रे बाबा? मला थरकावर सुटून राहिला भावाची जाईन तर नाही मावाले पाण्यात। हा इकडून होय का इकडून होय आपण तोच्या बहीण ए छोटू बोकड्या अबे आलो बे मी घराच्या बाहेर निघले का? माय बहीण मा मी टूलला तर एवढी बोमलतेस बहीण मा मला आता कायचं काही वाटत होतं। तू तर पिंजऱ्याचा दरवाजा लावून ठेवतीस काय मिट्टूला उडू दिलीस? मी आणून देईन दुसरा मिट्टू। त्या छोटू बोकड्याच्या घरातून काढून निघलीस तू? काय लागस का दादा माहिती लागस का? बहीण मा मिट्टूच्या मैत्रीला कोणी जाते का बाबाजी? मिट्टू नाही मेला माझा नवरा मेला। त्या नवऱ्याचं नाव मिट्टू होतं का? छोटू 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 माझा नवरा छोटू बोकड्या
आहे ए ज्या बाय बाई झाला सत्तालाच मेलाच रे भंडाऱ्या मला जीव द्यावा लागते का तर माहित नाही जी मोठ्या याच्यानं जमवलं होतं जी 1 लाख रुपये ए ए ए बाई मी काय म्हणतो मी काय म्हणतो कालच माझ्या संग फोनवर चांगला बोलला भाऊ उद्या ये म्हणे आपल्या घराचा कब्जा घेऊन जा म्हणे तू म्हणते च्या बहीण छोटू बोकड्या मेला त्याचा कब्जा हे खोटं तर नसन बोलत लमची हा मी खोटा छोटू बोकड्या ती करायची घरात आहे पाहू दे मला त्या महाबीर तो तर खरंच जीप पाडून आहे रे बाबा मेलाच भंडारे आता कोणाले मागील म्हणतो आता नवरा कोणाले मले म्हणतो मला बोलू दे म्हणलो बा मला नको म्हणू माझे माई बायको आहे चांगली बरं मी काय म्हणतो काय झालं असा कसा एकाएकी मेला तुला माहित आहे मी माहिती फैतीले नाही आलो माय माझे काय आलास तू? बाबा पोरगी आहे त्याची नाही त्यानं जिकरकी केला होता मला जान जवान पोरगी आहे म्हणे ती त्यांची मुलं तुला सांगू माई मी कायच्यासाठी आलो कशासाठी मागच्या महिन्यामध्ये त्या बापाला कारस्थान केलं तू मला माहित आहे का नाही तर माहित नाही कारस्थान कसला अव काय सांगू बाई तुले त्या मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात काय केलं अला काय सांगू बाई तुले त्या मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात काय केलं लाख रुपये देऊन सौदा केला आणि हासाला चोर पैसे घेऊन गेला हासाला चोर पैसे घेऊन गेला तुमच्या साले हो सत्यानाश हो तुमच्या मैत्रीवर कुत्रे हागो माझ्या नवऱ्याला दारू पाजलासी बाई अरे त्याला आजची 13 तारीख आहे मकानाचा कब्जा घ्यायचा जाऊन पाहतो बाई बाई तुला घर पाहिजे दादा मेला माणूस पण त्याने सालाला सुला करते बाबा बस बस त्या बहिणीच्या घरामध्ये कायची काचकच रे काम का दादा माहिती लालच कर का माहिती लालच का काय जमा करून का भाऊ काय जमा करायचा ज्याला काळ्या जमा करतो त्याला पोचव घाटावर कोणाला पोहतो म्हणून राहिला पगलं काही माहित नाही सुईत नाही मला मी अचानक आलो तुला तू माहिती नाही आला माहिती काय जबे मी आपला घर खाली करून मागासाठी आलो कब्जा घ्यायला आलो अच्छा मला एक सांग कोणाचं घर खाली कोण आहे रे ए बाई उगी लागलो हे बाई रे. हे महिनेले सोडून गेला म्हणते हे काय होय काय नाटक का माहित लवचे लागो महिने मगाशी मला मिठू मले आता महिना म्हणते हा बरोबर काऊन लढून आली बाई तू काऊन लढून आली दूर 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 तुझ्या नवरा मेला का नाव होतो तुझ्या नवऱ्याचं छोटू हा छोटू छोटू हा ना पकडे 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 आपण तो कालच चांगला बोलला आणि तू कोण आहे त्याची बायको तू त्याची बायको ओजी ए बाई हे? हप. आणि मी मुलगी मुलगी बायका फुल पोरगी पोरगी तू ते पोरगी एकच होते ना तू पोरगी हा असती मारत का रे मला तू पोरगी आहे ठीक आहे येतपर्यंत पण हे त्याची बायको होऊ शकत नाही मी असं नाही म्हणत गप. हे नाही विचारलो मी त्याला बायका किती काय म्हणून अगो हो एकच आहे मला माहित आहे पण त्याची बायको मेडिकल मध्ये भरती आहे तिच्या दोनच्या दोनही किडन्या गेला बिचारीच्या अरे हे तर चांगली मस्त बोलून राहिली बाय माझ्या किडल्या नाही गेला ना व मग ओ भाऊ त्याची बायको मीच आहे
हा बरं आणि असं काय माझ्या किल्ले कुठे नाही गेलाय बरं जाऊ दे तू बायको राय नाही कोणी काय राय झालं? मला हे घर खाली करून मागायचं आहे घर खाली हो हो गाऊन अहो सौदा झाला पैसे घेतले पुरे नगदी 1 महिन्याची मोहलत मागत मी दिली काय तर लवकर सौदा खाली झाला? कर हो काय तर सौदा झाला घराचा घर घेतला मी ना हा घर तुमच्या बाप्पाचं आहे का घर हा? मालकीला हक्काची समज नाही दुरून तुफान मेल नको बनू ओय तुला काय वाटलं माझ्या नवऱ्याला दारू पाजून फसवणूक करून हा? मी काय बेवडा दिसून आलो का तुला दारू आला दिसून आलो का मला माहित. आम्ही तोंडातोंड आलो म्हणून आम्हाला वास नाही लवकर निघ माझ्या घरातून नाही तर पोलीस स्टेशनमध्ये अभी तेरी एक नहीं चलेगी हा लेका तिचा नवरा मेला त्या राणी रुंडी बाईवर लमचा धपका टाकतेस का बे तुले घराकडे जा म्हणते मला थांबत होय ना बाई ओय, तुझी बर्थडेची आर्टिकल वाईट बसते तुम्ही निघता का बाई माझे मा हा उठला काय उठला सोंगाड्या पैसे मागायला आले ते बराले का मला झाला ते बनवा म्हणून राहिलो तो. तू लाजला लागे बेवड्या अरे ना मस्त लढतेस बघ कोण मिळणार नवरा बायकोला लढणं पाहिजे होतं तर जिथे जीवा लढते तुला एक कोण लढ बरं मिट्टू गेला मग कोटी गेला मिट्टू महिनेला सोडून मस्त एक वेळ लढतेस बापरे हे अकाउंटमध्ये तुला दिसले हे म्हणला 2 लाख वसूल करायला आले अचानक धक्का मारी होऊन गेलो ना साहेब जय भीमजी जय भीम जय भीम साहेब कोणीकडे कोणीकडे म्हणजे तुझ्या मैत्रिणी आलो मी जिता जाऊन मायकायची माय बापाचं मला माहित पडलं तेव्हाच आलो ना मी काम मी का पागल आहो का कोण सांगितलं कोण सांगितलं म्हणजे हो? तो ग्रामपंचायतचा प्रश्न सांगे का सांगायचं माय बाई छोटू बोकड्या मेला म्हणे मी मरतो का ते हा. मी दारू पे माणूस मरतो अरे पण तो काय खोटं बोला का मी वरता गेलो होतो 2 दिवसासाठी काय रे? मी म्हणलं साला दारू पेऊ बोर झालो हा. 2 शिश्या दारू घेतला आणि इंद्रदेवाकडे गेलो जे हा बोल काय म्हणलं हे तू दारू ठेव आणि मला अमृत दे हा. वाचलो पाहिजे हा. ते म्हणे तू ह्याच्या ना आपलं मला फुले पचवलं होतं मला नाही पचव हा. ते दारू ठेव नाही हा. म्हणे एकली दारू देतीस ना अमृत घेऊन आलो. तर मग जिवंत झालो. श्याप, का फोकण्यात होते बे ए छोट्या तुला का घराचा सौदा केला होता म्हणते नाही बा नाही केलं हा? पाहिजे मी कायले घरी चालेल जबर कराय ना बाई ते कोण आहेत मला माहिती आहे ना मग जबर करायचं नाही बाई तू याची मुलगी आहे ना होय काकाजी मला एक सांग हे बोलते हे खरं आहे का काकाजी हा ह्या माणसाने सगळं सत्यानाश केलंय हो अरे अरे आज वाटते का तुम्हाला आता मी सांगते तर हा मध्ये हाच कारणीभूत आहे या माणसाने सगळं घरातलं सामान विकलं घरातलं सामान विकलं होय काका विकलं माझ्या पुस्तका सुद्धा विकल्या या माणसानं दारूसाठी तुझ्या शाळेच्या पुस्तकं विकल्या होय दारूसाठी दारूसाठी हा घरातले भांडे घरातले भांडे काय विकले हा काय माणूस आहे हा आणि आता हे घरही विकलं 2 जणांना घर सुद्धा विकलाय अरे 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 2 लोकांनी विकलं हो आणि तुम्हाला कोणी काय म्हणे फुटपायरी बांध अरे 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 सगळा म्हणे भीक मागू का माणूस असं कमालीचे लोक आहेत आजकाल काकाजी हा या माणसाला जरा केलं तर मनाची लाज आहे का नाही बिलकुल नाही आता सगळं झालं विकून हा बरोबर आहे फक्त हा. आता 2 वस्तू राहिल्या कोणत्या माझी आई हा आणि मी अच्छा करा बनवलेला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तू खरं बोलून राहिली आता मला काय असे नको बोलू मग माझ्या कारजाने बाण नको मारू मी सगळं विकून टाकीन हा पण माझ्या पोरीला विकायचे शब्द नको काढू मग. अरे पण ते बोलली ते खरं बोलली ना खरं बोलली ना ते तुझ्यासारख्या माणसाची का गॅरंटी आहे ते त्याचं राहायचं घरी एवढी जात जवान पोरकी कुठं राहील म्हणेस तुम्ही विचार केला का दारू बंद झाली मग. हा माझी दारू सुटली आता काय फायदा दारू सुटलेले बस हा माझ्या जीवनात माझ्या पोरीनं असा शब्द बोलला का माझ्या कारजात याचा अर्थ हा शब्द पहिले बोलायला पाहिजे होता तेव्हा पोरीनं मला विकसिंग बोलतो हा माझ्या औषधाची दोरी तुटली बरोबर आहे ना ते पोरगी एकदम खरं बोलली पण छोट्या लागतो मग. असा शब्द नको बोलू. पहिले घाव देणं आणि नंतर मलम लावणं हे कुठून शिकला होतो मी पाय रे पाय एवढं करू नये बायको तुझी असं पुसून राहिली
याले म्हणते प्रेम समजलास. आणि तू त्याचं राहायचं घर विकायला चालला होतास इकडे. नको मी मजा काय आली या माणसानी. मारलं होय तुझ्या आईला. होय ना. अरे बापरे एवढ्याकडून अपेक्षा आहे का करता येतात. या माणसाने काय दारुड्या केलं माणसाकडून आपल्यासाठी? वेगळ्या अपेक्षा आपण काय करणार आहोत. ए छोटी बोकड्या इकडं पाय. मला काम आहे मला नागपूरला जायचं आहे मला वेळ नाही. सांगा भाऊजी. मी चालता चालता पाहासाठी आलं म्हणलं एक भेट देऊन द्या बा मेला म्हणते मला जान जवान माणूस म्हणून मी आलो तुझ्याकडे. माझ्याजवळ जास्त वेळ मी 2 गोष्टी सांगतो ऐकून घे. सांगा भाऊजी. ऐकी. एक गोष्ट सांगतो खरी एक गोष्ट सांगतो खरी दादा दारू नाही बरी गा. नाही बरोबर आहे भाऊजी. आणि या दारू पायी गेली तुई खाली